तर बाई सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता वाजलेत 9. आता मी निघतो गाडीवर. तयारी तर झालेली माझी. आज बघू किती अर्निंग होते, सांगतो लास्टला अपडेट. बाकी झाडांना पाणी वगैरे टाकून झालं आहे माझा. गुलाबाला फुल पण आले बघा, कल्या पण आलेत 2 अजून. काय पडतो मी निघतो. चलो. तर शेट इथं आली माझी टुनटुन. आलो मी टुनटुन जवळ. भाई धुवायला झाली गाडी बघा, ते झाडाचा पूर्ण पडतो याच्यावर. आता गाडी सर्विस पण करून घेतो मी. पूर्ण घाण झाली, पूर्ण वाट लागली बघा. ते गाडी शक्यतो झाडाच्या खाली लावू नका, हे असं होतं. हे डाग निघत पण नाही. डिवाइस केलेला आहे मी ऑन. आता बघू किती वेळात भाडा येतो. आणि गाडी पण धुवायला झाली तर रनिंगमध्ये कुठं सर्व्हिस सेंटर भेटला तर गाडी पण धुवून घेतो. भरपूर म्हणजे भरपूरच घाण झाले. काल ड्रायव्हर लोक पण माझी मजा घेत होती, बोलते गाडी तर धुईत जसं आल्या, बोलतं ठीक आहे आज धुवून घेतो. गाडी म्हणजे घाण नाही, ते कपडा मारला असता तरी झाला असता आतमध्ये एकदम. पण बाहेरनं ते झाडाखाली लावतो ना मी गाडी, उन्हात गरम होते म्हणून. तर झाडाचं ते काय पडतो काय माहिती, पूर्ण ते चिकट लागलेलं असतं, त्यामुळे ते सुकतो आणि तो कपड्याने वगैरे निघत पण नाही. चला, आई एकविरेचं नाव घेऊन लागू धंद्याला. आई माऊलीचा उदवतो. तर बाई पहिली ट्रिप झाली माझी पूर्ण. आपल्या फेज 2 वरनं ट्रिप होती, MGM हॉस्पिटल. 200-250 रुपये भेटले. आता बघू पुढची ट्रिप कुठली भेटते. तर मित्रांनो दुसरी राईड पण कंप्लीट केली मी. कामोट्यावरनं तळोजा MIDC 240 की 49 काहीतरी भेटलेत. 7.5 किलोमीटरची राईड होती. इथं थोडा चांगला रेट भेटतो, कारण इकडं रिटर्नचे भाडे लवकर भेटत नाही, कारण ऑफिस वर्कर आहेत ना इथे सगळे MIDCला. मग ते ऑफिसच्या टायमिंगप्रमाणेच भाडे भेटतात. तर आता बघू पुढची ट्रिप कुठं भेटते. बाकी मी आता इथनं रिकामा जातो आपल्या फेज 1ला, फेज 2ला. मग तिथनं ट्रिप भेटेल, इथनं तर भेटणारच नाही 100%. चला मग. आता वाजले 10:30 म्हणजे 10:30 वाजून पण गेलेत. अर्निंग झाले 1700. इतक्याला झाले पाहिजे होते 2,500-3,000 तरी झाले पाहिजे होते. पण शेट काय करायचं, आजचा दिवस जाम बेकार गेला. म्हणजे माझा दिवस बेकार गेले, पण माझ्या झोपेचा दिवस चांगला गेले. चायला गाडी लावून झोपलेलो शेट मी. असंच बसलेलो मोबाईल बघत. तर यार तो दरवाजा पण गाडीचा उघडा होता, असंच झोपलेलो. उठून बघतो तर चायला कालूक झाली. आता आलो CNG भरायला. CNG पण नव्हता गाडीत. असंच बसलेलो, म्हणजे CNG न कमी होता गाडीत. मी बोललो लोकल भाडा मारीन, CNG पंपावर जाईल. ते भाड्याची वाट बघता काय मोबाईल बघत झोपलो. आता CNG असतं तर मी AC लावून झोपलो असतो गाडीत. CNG पण नव्हता. नशीब काही चोरी बीर नाही झाली. तर बघू आता लास्टला सांगेन मी किती. अजून मी आता तर झोप झाले पूर्ण. आता घरी जाऊन पण काही झोप येणार नाही मला. करतो 12-1 वाजेपर्यंत धंदा, मग लास्टला सांगतो किती होते. तर मित्रांनो ट्रिप भेटली मला, इंटरसिटी ट्रिप आहे.
काहीतरी 1550-1600 दाखवत आहे. 74 किलोमीटरची रनिंग आहे. चाललोय तिकडं काही रिटर्न भाडा भेटणार नाही, 100% गॅरंटी आहे. कारण त्या साईडला आहे, रोहा माणगाव साईडचं, म्हणजे रोह्याच्या साईडचं आहे. तिकडची गॅरंटी कमी असते. कमी काही आता रात्रीच्या टायमाला तर भेटणारच नाही. आता काही मजबुरीत जायला लागते, कारण दिवसभर झोपा काढल्यात. लेवल तर झाली पाहिजे ना. आता जावं लागेल. आता येता वाजतील मला वाटते घरी 2 का 3 पण वाजतील. बघू आता, सांगतो ड्रॉप सोडल्यावर. तरी इंटरसिटी ट्रिप मी कंप्लीट केलेली आहे. आपला आत्ता सोडला ड्रॉप आणि निघले घरी. 1550 मला दाखवलेली आहे. पॅसेंजरला बोललो मी थोडे वाढवून द्या. पॅसेंजर बोलतोय वाढून नाही देत मी, पण एक काम कर बोलते, ती तुला किती 1550 दाखवलेत ना, आणि मला 1750 दाखवलेत. तर बोलू ऑफलाईन करून जाऊ बोलतो. तर ठीक आहे बोललो. तो आलो मी, पॅसेंजरला सोडला. 74 किलोमीटरची रनिंग नव्हती, 56 किलोमीटरचीच रनिंग होती. तर रेट पण चांगला भेटला. असं नाही काही, उबेर पण रेट चांगलाच देत होता. ऑफलाईनची काही गरज नव्हती 200 रुपयासाठी. पण ज्याला मला एक समजत नाही, आता उबेर पास घेतो आपल्याकडनं 171 रुपयाचा, 0 कमिशन. चहाला 200 रुपये का टॅक्स देते? कमिशनच काढलं ना 200 रुपये. तर भेटलेले 1750. तर पहिली ट्रिप मारली मी तलोजा फेज 2 ते MGM हॉस्पिटल कलंबोली 243. त्यानंतर कामोट्यावरनं तलोजा MIDC पोलीस स्टेशन 248 रुपये. त्यानंतर तलोजा फेज 1 ते कलंबोली मॅकडॉनल्ड 195. त्यानंतर खारघर सेक्टर 10 ते बेलापूर सेक्टर 11 182. त्यानंतर सेंट्रल पार्क ते उरण 550. त्यानंतर उल्वे ते पनवेल 300. त्यानंतर इंटरसिटी पनवेल ते कार्लेखिंड 1750. अशा प्रकारे 3468 रुपये अर्निंग झाली. 1800 खर्च झाले, 1400 वाचले. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. आता उद्या भेटू.